कापूस दिसायले का? ज्याचे वाढे नाही त्याचे समजा पडले ना, ज्याचे वाढे ते जय शिवराय मित्रांनो, हे आपण बघू शकता या कापसामध्ये तिसऱ्यांदा पाणी गेलेले आहे. गोदावरीचा नदीचं पाणी ह्या बॅकवॉटरमुळे इथं येतंय. हे आमची शेती पलीकडे आहे सर्वांची शेतकऱ्यांची, आणि आत्ताच ओसरलेलं पाणी पुन्हा परत या कापसामध्ये येत आहे. हे बघू शकता तुम्ही, हे पाणी या ऊसात पूर्णपणे गेलेलं आहे. या ऊस पाण्यात आहे आणि ही शेती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. खूप मोठ्या संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि सरकारला एकच विनंती की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी 50,000 मदत आम्हाला द्यावी. निधी नसल तर काही बी करा. अजितदादा म्हणतात आम्हाला पैशात सोंग करता येत नाही. माझा प्रश्न अजितदादाला, दादा तुम्ही शक्तीपीठ तयार करण्यासाठी तुम्हाला सोंग करता येते, पण फक्त शेतकऱ्यासाठी तुम्हाला द्यायची वेळ आली की तुम्हाला पैशाचं सोंग करता येत नाही. आणि आमच्यासाठी हे मदत करणारे आमचे बांधव भोई समाजाचे गोरख धनुरे आहेत. ते आम्हाला दररोज इथून इकडं होडीवर आणून सोडतात शेतात, कारण पलीकडे आमची गुरेढोरे आहेत आणि खूप परिस्थिती अवघड आहे. गुराढोरांना चारा वैरण करण्यासाठी आम्हाला दररोज या होडीवर जात आहे. कारवड वाहून गेली आणि ह्या पुरामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. माझी एक गाईचं वासरू कारवड वाहून मेलेली आहे या पुरात, आणि यांच्या मदतीने काल मी तिला बाहेर काढलं होतं, पण ती पुरात मरून गेलेली आहे अचानक पाणी वाढल्यामुळे. यांचे भोई समाजाचे आम्हाला खूप मदत आहे. दररोज इकडं आणून सोडतात. यांचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचं बघू शकता तुम्ही, या होड्या हे पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत. यांची जाळी पूर्ण वाहून गेलेली आहेत. यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे जे की मच्छीमारीवर आहे. ते खूप संकटात सापडले आहेत. सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांची, भोई समाजाची सर्वांची पंचनामे करून सर्वांना मदत करावी ही नम्र विनंती. चांगला बांधलाय का?